न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मतमोजणीला अनपेक्षित अडथळा आला असून हा प्रश्न आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे। नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती। या आदेशाला आवाहन देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती। मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जय माल्या बागची यांच्या खंडपीठापुढे प्रकरणी सुनावणी पार पडली। सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मतमोजणी थेट 21 डिसेंबरलाच करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत। त्यामुळे मतदारांचं लक्ष आता आगामी मतमोजणीकडे लागले असून अनेक शहरातील सत्तांतराविषयीची उत्सुकता वाढली आहे। न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे निवडणूक प्रक्रियेतील अनिश्चितता काही काळ वाढल्याचं चित्र आहे। मात्र आता अंतिम मतमोजणी दिनांक निश्चित झाल्याचे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसत आहेत। राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका प्रक्रियेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2 डिसेंबर रोजी हा आदेश जारी केला होता। त्यावर आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केला आहे। 264 नगरपालिका व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती। मात्र निवडणूक कार्यक्रमात केलेल्या बदलांमुळे परिस्थिती बदलली। आता उर्वरित 24 नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये आणि 76 नगरपालिका व नगरपंचायतीतील 154 सदस्य पदांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने सर्वच निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।